नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मस्त गरम गरम बाजरीची भाकरी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा पापुद्रा त्याला आलेला आहे. प्रत्येक घरामध्ये ही आवडीने खाल्ली जाते. तर ही बाजरीची भाकरी बनवायला देखील तितकीच सोपी आहे. तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. तर सर्वात आधी आपण बाजरीचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही भाकरी एका पसरट भांड्यामध्ये ताटात किंवा परातीमध्ये करायची आहे, म्हणजे पीठ हे छान मळलं जातं. तर ह्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हे जास्त पातळ नाही करायचं आणि घट्ट देखील जास्त करायचं नाही आहे. आणि हे पीठ आपल्याला थोडंच मळायचं आहे, एक भाकरीपुरतं किंवा 2 भाकरीपुरतं. आपण जसं गव्हाचं पीठ हे पोळ्यांसाठी जास्त मळून ठेवतो तसं हे मळून ठेवायचं नाही आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ छान असं मळलं गेलं की भाकरीला थापल्यावर क्रॅक जात नाही, छान अशी भाकर तयार होते आणि भाकरीला छान असा पापुद्रा देखील येतो. तर आता इथे मी थोडंसं अजून पाणी टाकून पीठ थोडंसं मळून घेणार आहे, कारण जास्त घट्टही नाही करायचं आहे आपल्याला आणि जास्त पातळ देखील नाही करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता सर्व पिठाचा मी एक गोळा तयार केलेला आहे आणि आता आपल्याला जितकं भाकरीला आवश्यक आहे तितकंच पीठ घ्यायचं आहे. उरलेलं पीठ आपण हे साईडला ठेवून देणार आहे. तर जास्त मोठाही गोळा घ्यायचा नाही आणि जास्त छोटाही नाही घ्यायचा. तर एक भाकर होईल या अंदाजाने आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने आपल्याला तो ह्या पद्धतीने असा गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हातावर देखील घेऊन तो ह्या पद्धतीने थोडासा असा गोल करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला भाकर करण्यासाठी सोपं जाईल. तर आता थोडं ताटामध्ये इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला तो गोळा ठेवायचा आहे. थोडंसं पीठ आपल्याला हाताला देखील लावायचं आहे, म्हणजे भाकर ही आपल्याला व्यवस्थित थापता येईल. आणि भाकर ह्या पद्धतीने थापून घ्यायची आहे. सुरुवातीला मी एकाच हाताने थापलेली आहे आणि थोडी मोठी होत गेली की मी इथे दोन्ही हातांचा वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही हातांनी भाकर अशी छान थापून घ्यायची, म्हणजे भाकर ही एकसारखी होते आणि मध्यभागी देखील जाड राहत नाही आणि कडेने देखील छान अशी पातळ होत जाते. तर आता भाकर उचलताना तुम्ही बघू शकता मी आधी बोटांच्या साहाय्याने ती भाकर हातावर घेतलेली आहे. अलगद उचलायची आणि ती तव्यावर ह्या पद्धतीने टाकायची. आता त्याच्यावर आपण थोडंसं ओंजळीभर पाणी घेऊन त्या भाकरीवर ते पाणी फिरवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही वरची बाजू बघू शकता, ओलसर असतानाच आपल्याला पलटी करायची आहे. जर ती कोरडी झाली आणि आपण पलटी केली तर भाकरीला हे क्रॅक जातात. त्याच्यामुळे आता ओलसर असतानाच मी ते भाकर पलटी करून घेते आहे. तर आपल्याला खालची बाजू ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे सुरुवातीलाच आणि नंतर आपण ही वरची बाजू भाजून घेणार आहोत. बाजरीचं पीठ हे शक्यतो जास्त दिवसांचं नसलं पाहिजे. ते जास्त दिवसांचं असलं तर ती भाकर देखील कडसर लागते आणि भाकर देखील थापायला अशी व्यवस्थित जमत नाही. तर आता आपण ही बाजू पलटी करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाकर फुगलेली देखील आहे आणि भाकर छान फुगली की त्याला पापुद्रा देखील खूप छान असा येतो आणि भाकरीला जर पापुद्रा आला तर समजायचं की आपली भाकरी ही एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि ती खाण्यासाठी देखील छान अशी खरपूस लागते. तर आता आपण खालची बाजू ही व्यवस्थित अशी भाजून घेऊया आणि उलथणीच्या साहाय्याने जर जिथे कच्ची राहिली असेल तिथे आपण असं थोडं उलथणीच्या साहाय्याने भाजून घेऊया. तर दोन्ही साईडने आता भाकर ही छान आपली भाजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता का ही देखील बाजू छान भाजलेली आहे आणि खालची देखील बाजू ही छान भाजलेली आहे. आता आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. आता आपण बघूया याला पापुद्रा आलेला आहे की नाही. तर खूप छान असा त्याला पापुद्रा आलेला आहे आणि मस्त अशी आपली खरपूस बाजरीची भाकरी ही तयार झालेली आहे आणि बनवायला देखील खूप सोपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.